आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निशा जावळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दिल्ली ठरली प्रदूषणाची राजधानी, दिवाळी पाडव्याच्या स्वागतासाठी शहर सज्ज। बसवनकुर्ची येथे आगीत जळून 3 बकरी ठार। गोकाकमध्ये तरुणाचा खून आणि दगडफेकीने तणाव। राज्याच्या विकासाला सरकारकडूनच ब्रेक। बिसगर्णी ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय। सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे सिंगिनकोपमध्ये मंदिराची स्वच्छता। सूर्यकिरणांचा अंबाबाई मूर्तीच्या चरणांना स्पर्श झाला। रोटरी मिडटाउन GIT तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात। महामेळावा 4 डिसेंबरला निश्चित। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब, म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। चलो ईश्वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशभर दिवाळीचा जल्लोष सुरू आहे। एकीकडे देशात वायू प्रदूषणाला नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरूपात फटाके फोडण्याला परवानगी दिली होती। परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जुगारात देशभर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यामुळे देशातील 3 शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून गणली गेली आहेत। यामध्ये पहिल्या नंबरवर देशाची राजधानी दिल्लीचा क्रमांक लागतो। स्विस ग्रुप IQAirने अहवाल दिला आहे। कालपर्यंत दिलेल्या आकड्यानुसार 412 हवा गुणवत्ता निर्देशांक होता, तर त्यापाठोपाठ लोहार पाकिस्तान, बगदाद इराक, कराची पाकिस्तान, कुवेत शहर कुवेत, कोलकाता भारत, ढाका बांगलादेश, मुंबई भारत, सराजेवो बोस्निया, दोहा कतार आदी 10 शहरांचा क्रमांक लागतो। दिवाळी पाडव्याच्या स्वागतासाठी शहर सज्ज। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर अवधे शहर सज्ज झाले आहे। सोमवारी बेळगाव शहर आणि उपनगर बाजारपेठेत खरेदी व बुकिंगसाठी नागरिकांनी गर्दी केली होती। उद्या मंगळवारी दिनांक 14 रोजी दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साजरी केली जाणार आहे। नवीन वस्तूंची खरेदी करून चांगल्या कार्याची सुरुवात करण्याची प्रथा हिंदू समाजात आहे। इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने चांदी खरेदी, फर्निचर, फ्लॅट बुकिंग आणि दुचाकी 4चाकी गाड्या, रेडीमेड कपडे, साड्या आदी खरेदीसाठी शहरातील विविध कापड दुकानात ग्राहकांची लगबग दिसून आली। शहराच्या मध्यवर्ती भागातील आणि मुख्य रस्त्यांवर आदी ठिकाणी फुलांचा बाजार भरला होता। झेंडू व इतर फुलांची विक्री केली जात होती।
रविवारी सर्वत्र लक्ष्मीपूजनाची धामधूम दिसून आली होती. सोमवारी विश्रांतीचा दिवस होता, मात्र ग्राहक वर्गाने ही पर्वणी साधून खरेदीसाठी गर्दी केली होती. काही व्यापारी केंद्रांमध्ये मंगळवारी दिवाळी पाडव्या दिवशी पूजनाचे आयोजन होणार आहे, त्यामुळे मंगळवारी फुलांच्या खरेदी विक्रीत आणखी वाढ होईल, असे एका विक्रेत्याने सांगितले. बसवनकुर्ची येथे आगीत जळून 3 बकरी ठार. बेळगाव सांब्रा रस्त्यावरील एका घराला अचानक आग लागल्याने आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून 3 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी 9च्या दरम्यान बसवनकुर्ची येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक कोळगी यांच्या घराला आग लागली होती. अभिषेक यांचे कुटुंबीय पत्र्याच्या घरात वास्तव्यास होते. ते फळ आणि मिठाई समान विक्री करत होते. सोमवारी सकाळी अचानक घराला आग लागली. त्या घरात असलेली 3 बकरी देखील आगीत भस्म झाली आहेत. याशिवाय घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. गोकाकमध्ये तरुणाचा खून आणि दगडफेकीने तणाव. पूर्व वैमनस्यातून गोकाकमध्ये युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याची घटना घडली. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणाची हत्या झाल्यावर आंदोलकांकडून आरोपींच्या घरावर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर ठिकठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील येथील आदिजांब नगरात ही घटना घडली. पेट्रोल पंपावर काम करणारा शहानूर पुजारी वय 27 असे या घटनेत बळी गेलेल्या युवकाचे नाव आहे. हत्येचा प्रकार घडत असताना दुसऱ्या गटाने आरोपीच्या घरावर दगडफेक करून दुचाकी व कारचे नुकसान केले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज्याच्या विकासाला सरकारकडूनच ब्रेक. बेळगावसह संपूर्ण कर्नाटकाच्या विकासाला सरकारकडून ब्रेक लावला जातोय. बेळगाव नाला काँक्रिटीकरणाचे 100 कोटीचे काम सरकारने बंद पाडले, असे आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला आहे. सोमवारी सकाळी आमदार अभय पाटील यांनी प्रभाग क्रमांक 53 व 54 मध्ये सायकलवरून पाहणी दौरा करून समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन 6 महिने झाले तरी विकासासाठी 1 नया पैसाही मंजूर केलेला नाही. या उलट भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आला तेव्हा तेव्हा राज्याच्या आणि बेळगाव शहराच्या विकासालाही भरपूर निधी मंजूर केला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व भागांच्या विकासासाठी अनुदानही दिलेले नाही. सध्या बेळगावात जी विकास कामे सुरू आहे ती भाजप सरकारच्या काळात मंजुरीत झालेली आहेत, असे त्यांनी सांगितले. बिजगर्णी ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय. बिजगर्णी येथील गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी सर्वे करण्याच्या मागणीसाठी गावातील सर्व समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून गुरुवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्याचा निर्णय आज झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने आयोजित बैठकीत गायरान आणि ग्रामस्थ कमिटीचा विस्तार यावर चर्चा झाली. गायरानमध्ये अनेकांनी तसेच एका बड्या राजकीय व्यक्तींनी अतिक्रमण केल्याने या संदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन सर्वे करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे सिंगिनकोपमध्ये मंदिराची स्वच्छता. सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे दीपावली निमित्त सिंगिनकोप तालुका खानापूर येथील कलमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता तसेच वृक्षारोपण करण्यात आले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कलमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करून मंदिर परिसरात बेलपत्र रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, कृष्णा कुंभार, परशुराम कुंभार, यशवंत डिचोलकर, महादेव तारिहाळकर, परशुराम पाटील, बाळगौडा पाटील यासह इतर उपस्थित होते. सूर्यकिरणांचा अंबाबाई मूर्तीच्या चरणांना स्पर्श झाला. ढगाळ वातावरणामुळे गेले 3 दिवस मूर्तीपर्यंत न पोहोचलेले सूर्यकिरण काल रविवारी सायंकाळी अंबाबाई मूर्तींच्या चरणापर्यंत पोहोचले. संध्याकाळी 5:45 हा चरणस्मरण स्पर्श सोहळा संपन्न झाला. गुरुवारपासून कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा किरणोत्सवाला प्रारंभ झाला आहे. पण गेले 3 दिवस ढगाळ वातावरण असल्याने सूर्यकिरणे मूर्तीपर्यंत पोहोचू शकली नव्हती. शनिवारी सूर्यकिरणे मूर्तीच्या कटांगणापर्यंत आली. काल रविवारी संध्याकाळी सूर्यकिरणे महाद्वारातून आत आली, तिथून गणपती चौकात पोहोचली. त्यानंतर सूर्यकिरणांनी पितळी उंबरठा पार करून देवीच्या चरणांचा स्पर्श केला. काही वेळाने सूर्यकिरणे उजव्या बाजूला लुप्त झाली. त्यानंतर घंटानाद झाला व देवीची आरती करण्यात आली. रोटरी मिडटाउन GIT तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात. रोटरी क्लब ऑफ मिडटाउन आणि बेळगाव ब्लड सेंटरच्या संयोजनाने गुरुवारी गोगटे तांत्रिक महाविद्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन GITचे प्राचार्य MS पाटील, डॉ. DB कुलकर्णी, बेळगाव ब्लड बँक सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर गिरीश बुदरकट्टी, डॉ. विजय पुजार आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. रोटरीचे अध्यक्ष सतीश नाईक यांनी रोटरी क्लब ऑफ मिडटाउन तर्फे आभार मानले.
महामेळावा 4 डिसेंबरला निश्चित. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याबाबत लवकरच जनजागृतीला सुरुवात होणार असून मध्यवर्ती समितीच्या बैठकीमध्ये मेळाव्याची रूपरेषा ठरवली जाणार आहे. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी सुवर्णसौध इथे दरवर्षी अधिवेशनाचे आयोजन केले जात आहे. मात्र 2006 मध्ये झालेल्या पहिल्या अधिवेशनापासून मराठी भाषिक अधिवेशनाला विरोध करीत महामेळाव्याचे आयोजन करीत आहेत. सरकारने 4 डिसेंबरपासून सुवर्णसौध इथे अधिवेशन घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तारीख निश्चित झाल्याने लवकरच मध्यवर्ती समितीची बैठक घेऊन मेळाव्याचे नियोजन केले जाणार आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। दिवाळी सण व पुढील महिन्यात आयोजित हिवाळी अधिवेशनासाठी आतापासून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे। त्याचाच भाग संशयास्पद व्यक्तींची चौकशी आणि शहरात अचानक लॉजला भेट देऊन तपासणी केली आहे। शनिवारी दिवसभर पोलिसांनी शहरातील 7 लॉजला भेट देत तपासणी केली। तेथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती, दाखले आणि तपशील जाणून घेतल्या। गणेशोत्सवापासून पोलिसांनी लॉजला अचानक भेट देणे तपासणी मोहीम वाढवली आहे। दर 2 ते 3 दिवसांनी शहरातील लॉजला भेट देऊन तपासणी केली जात आहे। दिवाळीनंतर ADGPंचा बेळगाव दौरा। अतिरिक्त पोलीस महासंचालक M चंद्रशेखर हे दिवाळीनंतर बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाकडून तयारी सुरू झाली आहे। 2 दिवस त्यांचे बेळगावात वास्तव्य असेल। यावेळी जिल्ह्यातील पोलीस विभागाची आढावा बैठक घेतली जाणार आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस विभागाची आढावा बैठक घेण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची नियुक्ती केली आहे। मतदार नोंदणीसाठी महापालिकेची मोहीम।
युवा मतदारांची नोंदणी करण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी महाविद्यालयामध्ये जागृती करण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी महापालिकेचे निरीक्षक पर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी नवमतदारांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या सर्वांना फॉर्म क्रमांक 6 भरून आपल्या नावाची नोंद करण्यात येणार आहे. विशेषतः 18 ते 21 वयोगटातील तरुणाची नावे नोंदवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खणगाव येथे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार. खणगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले फाउंडेशनच्या वतीने शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रंजना गिर्याळकर, शिव चचडी, मारुती कोनसिंको, बाळू गियाळकर, ज्योतिबा पाटील, बसवंत पाटील आदी उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळाले. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कंत्राटी कर्मचारी व पेन्शन अधिकाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. 2 महिन्यांपासून वेतन व पेन्शनच्या प्रतिषेध असलेल्या या कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शनची रक्कम दिवाळीपूर्वी खात्यात जमा झाली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या 2 महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कॅन्टोन्मेंटच्या 50हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंदचा इशारा दिला होता. त्यांनी कार्यालयाला धडक देत निधी मंजूर होऊ नये, खात्यात रक्कम का जमा झाली नाही असा जाब विचारला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात जाणारी ऊसाची वाहने अडवली. गत वर्षाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन 400 रुपये मिळाले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन 3500 रुपये दर घ्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. पार्श्वभूमीवर रविवारी दिनांक 12 रोजी सायंकाळी चिक्कोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्राध्यापक NI खोत यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातून महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली. याशिवाय येथील हलसिद्धीनाथ सहकारी साखर कारखान्याला खरडा भाकरी घेऊन योग्य दराशिवाय ऊस तोड करू नये असे आवाहन करण्यात आले. बेंगळूर जोधपूर रेल्वेला बेळगावातून प्रतिसाद. नैऋत्य रेल्वेने खास दिवाळीनिमित्त बेंगळूर ते जोधपूर बाह्य बेळगाव जादा रेल्वे सेवा शनिवारपासून सुरू केली आहे. या रेल्वेला बेळगावातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वे खात्याने दिली. ही सेवा 25 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. बेंगळूर ते जोधपूर रेल्वे पहाटे 4:05 बेळगाव रेल्वे स्थानकात येत असून 4:10 पुढे निघत आहे. बेळगावात राजस्थान परिसरातील लोकांची संख्या अधिक आहे. दिवाळी सण असल्याने मूळ गावी जाण्याची संख्याही अधिक आहे. बेळगावातील प्रशासनाकडून या रेल्वेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. जितोतर्फे दिवाळीनिमित्त गरजूंना शिधा वाटप. येथील जितो बेळगाव परिवारातर्फे दिवाळीनिमित्त 50हून अधिक गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला. शनिवारी महावीर भवनात हा कार्यक्रम झाला. जितोचे अध्यक्ष वीर धवळ उपाध्याय व मुख्य सचिव अशोक कटारिया यांनी उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर जितूच्या पदाधिकाऱ्यांनी अनगोळ, आलारवाड, हलगा, बस्तवाड, मजगाव, जुने बेळगाव, मच्छे, पिरणवाडी, शहापूर या परिसरातील गरजूंना शिधा वाटप केले. जितूचे संयोजक सुनील बस्तवाड यांनी या उपक्रमासाठी मदत केली. यावेळी युथ विंगचे अध्यक्ष दीपक सुभेदार, वैभव मेहता, संयोजक प्राणनाथ पाटील आदी उपस्थित होते. अनगोळ बस सेवेसाठी महापौरांचे पत्र. अनगोळ येथील शेवटच्या थांब्यापर्यंत बस सोडवण्यात यावी अशी विनंती महापौर शोभा सोमनांचे यांनी वायव्य परिवहन मंडळाकडे पत्रकाद्वारे केली आहे. महापौर शोभा सोमनांचे यांनी परिवहन मंडळाच्या विभागीय नियंत्रकांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की अनगोळ इथे शेवटच्या बस थांब्यापर्यंत बस सोडली जात नाही, त्यामुळे वृद्ध तसेच महिलांना व विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे. तेव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन सर्व बस शेवटच्या थांब्यापर्यंत सोडाव्यात. अनगोळच्या दक्षिणेकडे लोकवस्ती वाढत असून लोकांना शहराकडे येण्यासाठी चालत यावे लागत आहे. बस शेवटच्या थांब्यापर्यंत गेली तर सोय होणार आहे, त्यामुळे तातडीने बस सेवा सुरू करावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. भाजपकडून घराणेशाहीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप. भाजप नेहमी इतर पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करत आला आहे, पण आता भाजपमध्येच घराणेशाहीचे राजकारण सुरू असून त्यांना इतरांकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही असा टोळा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे पुत्र विजेंद्र यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यावर जारकिहोळी यांनी टीका केली. ते म्हणाले, भाजपमध्ये घराणेशाहीचे राजकारण आहे, पण ते नेहमीच दुसऱ्यांवर टीका करत आले आहेत. आता तर त्यांचा अध्यक्ष घराणेशाहीतून निवडला गेला आहे.
त्यामुळे त्यांना दुसऱ्यांबाबत बोलण्याचा अधिकार नाही असे त्यांनी म्हटले. सेहवागच्या शिरपेचात मानाचा तुरा. क्रिकेटच्या इतिहासातील 3 महान खेळाडूंचा समावेश ICC हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा सलामवीर वीरेंद्र सेहवाग, माजी भारतीय महिला कसोटी कर्णधार डायना एडुल्झी आणि श्रीलंकेचा माजी फलंदाज अरविंदा डी सिल्वा यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी 3 दिग्गजांची नावे ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करत नवीन यादी जाहीर केली आहे. आधुनिक क्रिकेटच्या आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सलामीवीरांमध्ये गणला जाणाऱ्या सेहवागने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे यश संपादन केले आहे. कसोटीत त्रिशतक झळकवणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. सेहवागने कसोटीत 2दा त्रिशतक ठोकले. आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी 26 कसोटी शतके झळकवली. या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तो 5व्या स्थानावर आहे. विराट कोहली एकटाच परतला मुंबईत. भारतीय क्रिकेट संघाने नेदरलँड्सचा पराभव करत विजय मोहीम सुरू ठेवली. आता उपांत्य फेरीत संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यात जो कोणी संघ जिंकेल तो विश्वचषक 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखडे येथे 15 नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाचे आज मुंबईत आगमन होणार होते. मात्र भारतीय संघाआधी विराट कोहली एकटाच पोहोचला आहे. त्याचा विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विश्वचषकाच्या 45व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी गट फेरी अपराजित राहिली. टीम इंडियाने सर्व सामने जिंकले. आता 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना न्यूझीलंडशी होणार आहे. नेदरलँड विरोधाच्या सामन्यात भारतीय खेळाडूंचा एकूण 16 षटकार ठोकले. त्याने एका मोठा विक्रम आपल्या नावावर केला. 2023 मध्ये वन डे फॉर्मॅटमध्ये भारताच्या एकूण षटकारांची संख्या 215वर पोहोचली आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्यांनी वेस्ट इंडिजचा क्रम मोडला. विंडीजने 2019 मध्ये 215 षटकार मारले होते. याबाबत दक्षिण आफ्रिका 3ऱ्या स्थानावर आहे. त्यांच्या खेळाडूंनी 2023 मध्ये 203 षटकार मारले आहेत. न्यूझीलंडने 2015 मध्ये 179 षटकार मारले होते. ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये 165 षटकार मारले आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.